सकाळची धावपळीची वेळ. घरातील कामं आटोपून ऑफिसला जाताना मुलाला शाळेत सोडायचे. मग हे काम करायचं आहे, मग ते काम आहे, अशी डोक्यात चक्र चालू. आणि कविता घराबाहेर पाऊल टाकणार एवढ्यात आतून सासऱ्यांची हाक आली, "सुनबाई, जरा तेवढा चष्मा स्वच्छ करून दे ग." कविता चरफडतच परत निघाली. चष्मा साफ करून दिला, पण जे व्हायचं तेच झालं. मुलाला शाळेत आणि तिला ऑफिसमध्ये लेट मार्क मिळाला. घरातून बाहेर निघताना सासऱ्यांचं हे असं टोकणं तिला अजिबात आवडत नव्हतं. एकीकडे तिला हे सुद्धा जाणवत होतं की पलंगावर खाली सुद्धा उतरू न शकणारे तिचे सासरे सारखे काही तिला वेठीला धरत नव्हते. संपूर्ण दिवसातून तिला हक्काने ते अशीच एक दोन छोटी मोठी कामं सांगत. काही जाच किंवा सासूरवास करत नसत. कामं छोटी असायची, पण ऑफिसला उशीर व्हायचा तो व्हायचाच ना. नवऱ्याशी बोलून यावर तिनं तोडगा काढला. रोज 5 मिनिटं लवकर उठून सासऱ्यांनी सांगायच्या आधीच ती त्यांचा चष्मा पुसून स्वच्छ करून ठेवू लागली. पण काही ना काहीतरी कारण काढून कामावर जाणाऱ्या सुनेला सासऱ्यांनी काहीतरी छोटंसं का होईना काम सांगणं काही बंद होईना. पुढं पुढं तर असं होत गेलं की शेवटी कंटाळून कविताने सासऱ्यांच्या हाकेला ओ देणंच बंद करून टाकलं. त्यानंतर एका सुट्टीच्या दिवशी सासरेबुवा रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. कविता घरीच होती. तिनं विचार केला, अनायासे आज सुट्टी आहे, वेळ आहे आणि सासरे नाही आहेत. तेवढ्यात त्यांची खोली स्वच्छ करून घेऊ, पसारा आवरू, साफसफाई करून घेऊ. पलंगाखाली सासऱ्यांची डायरी पडलेली दिसली. सासरेबुवा दिवसभर काही ना काहीतरी लिहित बसलेले असायचे. काय लिहितात ते बघू तरी म्हणून कुतूहलाने तिने डायरी चाळली आणि एका पानाशी थबकली. लिहिलं होतं, सुनबाई, अगं हल्लीच्या या धकाधकीच्या आयुष्यात घरातून बाहेर पडताना तुम्ही मंडळी आम्हा म्हाताऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरता. म्हणून मग काहीतरी बहाणा काढून तुला बोलावतो. झालं, तू खोलीत आलीस की मनातल्या मनात तुझ्या डोक्यावर माझा म्हाताऱ्याचा मायेचा हात ठेवतो आणि शुभम भवतु म्हणतो. तसा आमचे अदृश्य आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतातच. पण तरीही कविताचे डोळे भरून आले. त्यांची डायरी वाचल्यानं तिनं सासऱ्यांना सांगितलं नाही. पण दुसऱ्या दिवसापासून सासरा सून नातं जाऊन बाप लेकीचं नातं सुरू झालं होतं. आता ती सगळी कामं आटोपून 5 मिनिटं आधीच सासऱ्यांच्या खोलीत जायची. त्यांचा चष्मा पुसून ठेवायची, टेबलावरच्या तांब्यात पाणी भरून ठेवायची आणि ही कामं चालू असताना सासऱ्यांची गप्पा मारायची. वेळ प्रसंगी लटके रागेही भरायचे आणि मग शाळेची वेळ झाली की मुलाला आजोबांच्या खोलीत बोलावून त्यांना टाटा करायला सांगायची. जेवण खाणं तेच होतं, औषधंही तीच होती. पण सासऱ्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. चेहरा आनंदी दिसू लागला. पण शेवटी म्हातारं हाड. एके दिवशी रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि सासऱ्यांच्या दुःखद निधन झाले. अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाने हटकून मृत्यूनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या स्मितहास्याबद्दल लेकाचे व सुनेचे कौतुक केले होते. सासऱ्यांच्या निधनाला 2 वर्षे होऊन गेली, पण आजही कविता रोज ऑफिसला जायच्या आधी त्यांच्या खोलीजवळ क्षणभर थबकते. वाटतं आजही सासरे हाक मारतील आणि म्हणतील, बेटा, जरा चष्मा पुसून दे. कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.